मित्रांनो, आपण लहानपणापासून समुद्र मंथनाची कथा ऐकत आलो आहोत. चित्रांमध्ये, मालिकेमध्ये ती एक गोष्ट म्हणून आपल्याला दिसते. पण जर आपण त्या कथेचा खरा अर्थ आपल्या आयुष्यात समजून घेतला, तर त्यात खूप खोल संदेश दडलेला आहे. जेव्हा शिवा यांनी हलाहल विष प्राशन केलं, ते विष त्यांच्या शरीरात का पसरले नाही? कारण त्यांनी ते आपल्या विशुद्धी चक्रात थांबवले. म्हणूनच त्यांचा कंठ निळा झाला. पण विष त्यांच्या अंतरंगात गेले नाही. आता विचार करा, आजच्या काळात हलाहल म्हणजे काय? लोकांची वाईट बोलणी, अपमान, तुलना, नकारात्मकता, ताण. आपण काय करतो? हे सगळं आपण थेट मनात साठवून साठवून ठेवतो आणि मग तेच विष आपल्या विचारांमध्ये आणि शरीरात पसरू लागतं. शिव आपल्याला काय शिकवतात? विष आत बसू देऊ नका, ते समजा, निरीक्षण करा, पण आपल्या अंतरात्म्यात जाऊ देऊ नका. विशुद्धी चक्र हे संवाद आणि अभिव्यक्तीचं केंद्र आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण इतके मजबूत होतो की जगातील नकारात्मकता आपल्या आपल्या अंतरात्म्यामध्ये स्पर्श करून निघून जाते. म्हणूनच शिव नीलकंठ झाले, कारण त्यांनी विषाला शक्तीत रूपांतरित केले. तर मित्रांनो, तुम्हीही करू शकता. फक्त आजपासून ठरवा, कोणतीही नकारात्मकता माझ्या आत घर करणार नाही. हर हर महादेव.